नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य प्रतिकारची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। ईद उल फित्र रमजान ईद आमच्या सरकार लाईव्ह न्यूज चॅनलच्या असंख्य प्रेक्षकांना रमजान ईदची मी सनाउल्लाह खान मुजीबलाला सरकार लाईव्ह न्यूज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या खास प्रेक्षकासाठी ईद निमित्त हे विशेष बुलेटिन बातमीपत्र खास तुमच्यासाठी पहा। आज 21 मार्च 2026 रोजी उमरखेड शहरात ईदगाह परिसरात हजारो मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद उल फित्रची नमाज अदा करून रमजान ईद निमित्त एक दुसऱ्यांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत रमजान ईद मोठ्या हर्ष व उल्हासाने साजरी केली। ईद उल फित्र हा मुस्लिम समाज बांधवांचा मोठा सण म्हणून ओळखला जातो आणि पवित्र रमजान महिनाभरचे उपवास ठेवून तमाम मुस्लिम बांधव ईद उल फित्रची नमाज अदा करण्याकरिता ईदगाह मैदानात जमा होऊन नमाज अदा करतात। दृश्यात पाहू शकता की रमजान ईद निमित्त हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव शिस्तबद्ध पद्धतीने ईदगाह मैदानात ईद उल फित्रची नमाज अदा करताना आपण पाहू शकतात। नमाज अदा झाल्यानंतर ईदगाह नगर चौक येथे उमरखेड नगरपरिषदेतर्फे तमाम मुस्लिम बांधवांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि रमजान ईद निमित्त ईदची मुबारकबाद देताना जनशक्ती पॅनलचे नेते ॲडव्होकेट संतोष जैन साहेब, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, नगरसेवक गोपाल भाऊ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड साहेब, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब, नगरसेवक वीरेंद्र खंदारे आदी समाजसेवकांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईद निमित्त उमरखेड शहरात पोलीस प्रशासनातर्फे तगड़ा बंदोबस्त करण्यात आला होता। भगिनींना ईद उल फित्रच्या खूप खूप शुभेच्छा। एक महिन्याच्या काळात अतिशय धार्मिक वातावरणात उपवास करून मुस्लिम धर्मीय आपल्या धर्माचं अतिशय काटेकोरपणे पालन करतात आणि त्यानंतर हा रमजानचा पवित्र महिना संपूर्ण महिनाभर नमाज अदा करून पूर्ण केला जातो। अतिशय धार्मिक असा महिना, अतिशय पवित्र असा महिना। या पवित्र महिन्यात आज काल रात्री चांद दिसला आणि आज आपण सर्वजण अतिशय उत्साहात अतिशय आनंदात उमरखेड शहरात ईद साजरी करत आहोत। उमरखेड शहराचं एक नावलौकिक आहे, तेही भविष्यात असंच चांगलं राहील अशी या निमित्तानं मी अपेक्षा करतो आणि परत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। रमजान ईद निमित्त संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील तमाम बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। रमजान ईद निमित्त उमरखेड आणि उमरखेड परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा। कारण सालाबादाप्रमाणे आम्ही या सणाच्या उत्सवानिमित्त योग्य ती खबरदारी घेतो। कारण का की कुठल्याही प्रकारचं गालबोट या उत्सवाला लागता कामा नये। मग ईद असो, गणपती उत्सव असो, दुर्गा असो, पोलिसाचं कामच आहे की सार्वजनिक उत्सव जनतेला त्यांच्या पद्धतीनं आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी कुठलीही बाधा विघ्न येऊ नये याकरता आमचा कडेकोट बंदोबस्त आम्ही ठेवतो आणि या वर्षी पण आपण अतिशय चोख बंदोबस्त ठेवलाय। नुकताच आज रोजी पोलिसांना मॉब डिस्ट्रिब्युट करता एक नवीन अत्याधुनिक बस आणि डिव्हिजन मध्ये प्रत्येक पोलिसांना 2 जीप आणि माझ्या ऑफिसला एक स्कॉर्पिओ माननीय पोलीस अधिकारी साहेब यांनी मान्य करून ती वाटप केली। तिचं नुकताच उद्घाटन झाले माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते। तर या पावन दिनी पुनश्च एकदा सर्व उमरखेड आणि महागाव दोन्ही तालुक्यातील जनतेला माझ्याकडून आणि पोलीस विभागाकडून हार्दिक शुभेच्छा। ईद निमित्त उमरखेड शहर आणि पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस ठाणे उमरखेडच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने रमजान ईद मुबारक। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।